आपल्यासोबत भास्कर जाधव, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नाना पटोले म्हणत आहेत उदय सामंत हे भाजपात जातील म्हणून. मग आता ते नाना पटोलेंना विचारा, मला बघा काय विचारून फायदा त्याचा. उदय सामंतचं असंही म्हणणं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही आमच्या संपर्कात आहेत, सोबतच काँग्रेसचे देखील संपर्कात. असं आहे, राजकारणामध्ये काही पथ्य पाळावी लागतात. राजकारणामध्ये काही सभ्यता असावी लागते की शेवटी कुठल्याही एखाद्या पक्षाच्या नेत्याबद्दल वक्तव्य करत असताना आपण गंमत म्हणून करतो, परंतु त्याच्यामध्ये आपण आपली योग्यता ही कळून चुकते. आणि म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या माणसाबद्दल कोण कुठल्या पक्षामध्ये जाईल याच्यावर मी भाष्य करत नाही आणि मी करणार नाही. पण वारंवार अशा प्रकारची वक्तव्य किंवा मग अशा प्रकारच्या बातम्या ह्या समोर येताना दिसत आहेत, कुठंतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हा वाटतो असं आहे की मी तेच म्हणालो की अशा पद्धतीनं सातत्यानं बातम्या देणं किंवा वक्तव्य करणं यांनी थोडंसं विचार केला पाहिजे की शेवटी एखाद्याच्या बद्दल संशय निर्माण आपण करून आपल्या पदरात काय पडतं म्हणून असे संशय निर्माण करणाऱ्या लोकांनी उगाच कोणाविरोधात संशय निर्माण करू नयेत, एवढंच मी सांगेन. पण आपला पहिला मुद्दा जो होता, नाना पटोले जे म्हणताना दिसत आहेत उदय सामंत बद्दल, त्याबद्दल काय म्हणतात? आता नाना पटोले हे अध्यक्ष होते, ते दिल्लीमध्ये सुद्धा खासदार होते, त्यामुळे त्यांना दिल्लीतल्या हालचाली माझ्यापेक्षा अधिक माहिती असतील. त्यामुळे नाना पटोले जे बोलले त्यांच्याजवळ काहीतरी माहिती असेल तर ते बोलले असतील, याच्यापेक्षा मला काही माहित नाही. तर हे होतं भास्कर जाधव यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येतं की कुठेतरी खच्चीकरण करण्याचं हे काम जे आहे ते समोर येताना कुठेतरी संशय हा व्यक्त करणं हे चुकीचं आहे, असं मत हे भास्कर जाधव व्यक्त करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन अनिल सनगरेचा अभिषेक खोटाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.